हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर महाराष्ट्रीयन बेंद्रानिमित्त आज मी तिखट शंकरपाळ्या बनवणार आहे. तर आता सुरुवात करूया. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, 2 वाटी मैदा घेतलेला आहे. आता या मैद्यामध्ये आपण काय करायचं आहे, काय-काय साहित्य घालायचं आहे ते पाहूया. तर यामध्ये आपण तेलाचे कडक मोहन घालायचे आहे. 2 ते 3 चमचे. कडक मोहन घातल्याने काय होते, शंकरपाळी एकदम खुसखुशीत होते. हे पहा. आता यामध्ये आपण व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे काय होतं, हाताला भाजायची शक्यता असते. म्हणून आपण हे शिस्तात व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे मोहन सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपण मुठीने गोळा करून बघायचा आहे. जर व्यवस्थित गोळा झाला ना, तर आपलं पीठ व्यवस्थित तयार होतं. म्हणजे आपले शंकरपाळे खुसखुशीत होतात. हे पहा. नंतर यामध्ये काय-काय मसाला घालायचा आहे ते पाहूया. तर त्यामध्ये अर्धा चमचा मिरपूड घालायची आहे तिखटासाठी. आता त्यानंतर ओवा घालायचा आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि हे सर्व काय करायचं आहे, आता व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. यामध्ये आपण मिरची वापरायची नाहीये, मिरची वापरायची आहे. आता हे सर्व काय करूया आपण पिठामध्ये मिक्स करायचं आहे. हे पहा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून ते मळून घ्यायचं आहे. तर हे मळताना काय करायचं आहे, आपण थोडं-थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि जसं लागेल तसं पाणी आपण हे मळून घ्यायचं आहे. चवीसाठी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. आता यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून काय करायचं आहे, पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना काय करायचं आहे, आपण घट्टसर ठेवायचं आहे. एकदम मऊसर मुलायम करायचं नाहीये आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण त्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. आता ह्याच्यावरती आपण काय करूया, एक नॅपकिन घालायचं आहे आणि अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. हे पहा अर्धा तास झालेले आहेत. आता अर्ध्या तासानंतर आपण काय करूया, त्याला काय करूया व्यवस्थित मळून घेऊया आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता हे गोळे काय करायचे आहेत, व्यवस्थित गोळे गोल-गोल करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला आपण लाटायला सुरुवात करूया. तर लाटताना काय करायचं आहे, हे पिठामध्ये बुडवायचं आहे आणि मग लाटायचं आहे. आता मी ह्याच्यावरती पीठ टाकते. दोन्ही साईडने पीठ लावायचं आहे आणि लाटायचं आहे. लाटताना हे काय करायचं आहे, थोडीशी जाडसर लाटायची आहे. ही पहा साईज याची एवढी ठेवायची आहे. आता याला काय करायचं आहे, आता आपण थोडंसं कडेकडेने लाटून घेऊया. आता यानंतर याला आपण सुरीच्या साहाय्याने याचे चौकोनी-चौकोनी असे भाग करून घ्यायचे आहेत. बऱ्याच जणांना काय होतं, गोड शंकरपाळे आवडत नाही. तर अशा वेळेला काय करायचं आहे, अशा तिखट शंकरपाळ्या करायच्या आहेत. तर बाहेर प्रवासाला जाताना देखील अशा शंकरपाळ्या बनवू शकतो. तर ह्या काय होतात, खराब होत नाहीत. केल्यानंतर ह्या पॅकबंद डब्यामध्ये जवळ-जवळ महिनाभर राहू शकतात. तर बेंद्रानिमित्त घरामध्ये असे कोणते ना कोणते तळणीचे पदार्थ बनवले जातात. तर त्यामध्येच आज मी ह्या शंकरपाळ्या बनवल्या आहेत. बेंद्रा दिवशी काय केले जाते, बैलाच्या जोडीला पुजले जाते आणि त्यांच्यासाठी गोड धोड काहीतरी घरामध्ये बनवले जाते. बऱ्याच ठिकाणी काय होतं, पुरणपोळी बनवली जाते आणि तळणीचे कोणते ना कोणते पदार्थ बनवले जातात. तर त्यानिमित्ताने मी आज शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. चला तर आता काय करायचे आहे, हे आपले शंकरपाळ्या तयार झालेले आहेत. तर त्यानंतर काय करायचं आहे, याला आपण असे सुटे-सुटे करून घ्यायचे आहे. आपण आता सुट्टे करून घेतलेले आहेत. यानंतर काय करायचं आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम झाले का ते पाहूया. हे पहा तेल गरम झालेलं आहे. आता यानंतर यामध्ये काय करायचे आहे, शंकरपाळ्या आपण थोड्या-थोड्या सोडायच्या आहेत. एकदम भरपूर सोडायच्या नाहीयेत. थोड्या-थोड्या सोडून आपण थोडं-थोडं तळून घ्यायचं आहे. शंकरपाळ्या आपण जास्त तेलामध्ये सोडल्या ना, तर त्या बऱ्याचदा विरघळायची शक्यता असते. म्हणून आपण काय करायचं आहे, थोड्या-थोड्या टाकूनच त्या तळून घ्यायच्या आहेत. आणि आणि यामध्ये काय करायचं आहे, तेलाचं मोहन देखील टाकताना
प्रमाणातच टाकायचं आहे. जर याचं मोहनाचं प्रमाण जरी जास्त झालं ना तर यामध्ये ते तेलामध्ये कुस्करायची शक्यता असते. मग आपण मोहन देखील प्रमाणातच टाकायचं आहे. त्यांना देखील गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती शंकरपाळे तळल्याने काय होते, वरून करपूस दिसतात आणि आतून त्या कच्च्या राहतात. म्हणून आपण लो फ्लेमवरती तळायचे आहेत. आता हे पहा, आपल्या सर्व शंकरपाळे आपण अशा तळून घ्यायच्या आहेत. हा आपल्या शंकरपाळ्या आता पूर्ण तयार झालेल्या आहेत. आता ह्याला आपण तोडून बघूया कशा खुसखुशीत झालेल्या आहेत पहा. ही रेसिपी आपल्याला आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आपल्याला कशी वाटली ती. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला सर्वात प्रथम पाहायला भेटतील. थँक्यू.